धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है जोगदंड महाराज, ये तो सच है कि भगवान है मगर दिखता नहीं। कहाँ है? अनजान है। फिर कहाँ है? माँ बाप में है। माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी। माय बापातच भगवंत आहे। तुका म्हणे माये बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची अवघी देवाची रूपे। म्हणे माये बापे अवघी देवाची अवघी देवाची रूपे, अवघी आई माय जरा पुढे या की, जरा या अजून पुढं। बाबा एक हार घालतो, पुढे या, पुढे या। प्रश्न विचारायचा आहे मला अभंगात जायचंय, रस्ता तयार करून। घरी आई नसल्यानंतर कसं होतंय रे? मम्मी जर घरात नसेल, शाळेतून आल्यास कसं होतंय? रात्री बी मम्मी नसेल कसं होतंय? भीती वाटते। म्हणजे बघा लेकरं, म्हणजे सगळी भीती दूर करणार जर कोण असेल या जगात तर लेकराची आई आहे। आई असल्यानंतर कोणाचीच भीती वाटत नाही, कशाचीच भीती वाटत नाही, बरोबर? हा, म्हणून काय म्हणायचं दररोज? आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही। शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई, गल्लो गल्ली पाहत फिरे तू गाई, तुझ्या या प्रेमाची हो, तुझ्या या प्रेमाची सर कुणाला येणार नाही, अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही। बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाजलास पाना, तुझ्या या उपकाराची ओ, तुझ्या या उपकाराची सर कुणाला आलीच नाही, अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही। फिटतील का तिचे उपकार? तिनं केलेली कृपा फिटेल का तिचा उपकार? कधीच फिटू शकत नाही। थोडा उपकार नाही फिटत। किती महान आहे आई। भगवान बाबांची आई गेल्या, महाराष्ट्रातले सगळे संत आले। हो, शुगर करताव काय मला बाबा? महाराष्ट्रातले सगळे संत आले, आईला असं बसवलेलं होतं टिकून। सगळे संत येऊन पायाचं दर्शन घेऊ तिथं बसत होते समोर असे। आणि तेवढ्यात बैलगाडी, सुरती बैलाची जोडी, सुरत बैल आणि त्याची जोडी होती श्री संत वामन भाऊंच्या गाडीला। जरा यायला उशीर झाला, दऱ्याखोऱ्याचा रस्ता होता, तिथून यायला उशीर झाला। आल्याबरोबर आता उचलायची वेळ आहे असे लोक म्हणाले, वामन भाऊ यायचे राहिलेत। धावत पळत भाऊ आले आणि आईकडे पहिल्या टचकन डोळ्यात पाणी आलं। किसनराव म्हणाले, भाऊ आयुष्यात पहिल्यांदा तुम्हाला मी डोळ्यात पाणी आलेलं बघितलंय, पहिल्यांदा। ते म्हणले काय सांगू तुला किसन। आणि भाऊ गेले किसनराव माग, भाऊ गेले, पाया पडले नाहीत, आईच्या पोटावर डोकं ठेवलं आणि हुंदका सोडला। हुंदका आला। अरे माझी आई तर मी जन्मल्याबरोबर गेली रे किसन। किसन्या ते असंच बोलायचे, किसन्या माझी आई मला जन्म दिला की 5व्या दिवशी गेली रे।
मला आईचं प्रेम मिळालं नाही. पण भाऊ, तुम्ही पोटावर डोकं का ठेवलं? भगवान बाबाच्या कौतिका मातेच्या पोटावर का ठेवलं? भाऊ म्हणले, ज्या पोटात 9 महिने 9 दिवस हो एवढा मोठा महान ऐश्वर्य संपन्न संत वाढला, ते पोट, ती कुस किती महान असेल, म्हणून त्या कुशीचं दर्शन घेतलं. असं पोट जर प्रत्येक आईचं झालं या महाराष्ट्रातल्या, आणि त्या कुशीमध्ये जर भगवान बाबासारखे साधू जन्माला आले, तर हा महाराष्ट्र किती संपन्न होईल रे. काय विचार होते. म्हणून मी पोटावर डोकं ठेवलं आईच्या. आई आई भगवान बाबाला घडवलं. ऐका बरं, हो बाप रागीट होता, गावचा पाटील होता. इथपर्यंतची तुम्ही जर कीर्तनाला असाल तर मी मागे भगवान बाबांच्या जयंतीला आल्यानंतर इथपर्यंतचा भाग सांगितला होता. मला माहीत आहे तुम्ही मला आज का कीर्तन दिलंय. लय लोक हुशार आहे तिथली. भगवान बाबा जन्माला का आले, जन्म कशासाठी भगवान बाबांचा झाला, तेव्हा मी सांगितलं होतं 2 तास. आणि तेव्हा बोललो होतो शेवटचं वाक्य. आता 2 तास झालेत, कीर्तनाची वेळ संपलेली आहे. बाबा मी ह्यांना बोललो होतो. आणि जयंतीच्या कीर्तनात तिथपर्यंतच सांगायचं असते, आणि तिथून पुढचा भाग नाही महाराज, हा पुढचा भाग जयंतीच्या कीर्तनात सांगू नये. भगवान बाबा जन्माला का आले एवढंच सांगावं. काय परिस्थिती होती, जन्माला कशासाठी आले, काय करायचं होतं म्हणून, आणि मग काय केलं हे सांगण्यासाठी पुण्यतिथी असते. मग आज सांगणार आहे काय केलं, आणि म्हणून त्यांच्या नावानं महाराष्ट्रभर हजारो गावात सप्ते आहेत. आज जन्माला येतो कुणीही, जन्म उत्सव साजरा झाला रे बाबा, पण तुम्ही जीवनामध्ये जर अशी कीर्ती केली, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परियांतरी सज्जनानी ववावे. का नाही तुका म्हणे एका मरणे. हे सुंदर गायक आहेत. माझ्या कीर्तनात असं का होतं की सुंदर गायक लोक असतात बरं का. सुंदर, आता हे किती सुंदर म्हणणारी माणसं आहेत, किती सुंदर. ते असं करून कीर्तन ऐकायला, हे बघा मी बघायलो 15-20 मिनिट झाले. एखादं प्रमाण देते, लय भारी माणूस आहे ते, मला माहित आहे. सारखं असं नजर आहे, असंच होतंय. हो भगवान बाबांचं चरित्र ऐकताना गाणं बाजूला राहतंय आणि तेच ऐकावं वाटतं. एवढं गोड आहे. पोरांनो, बाळा कितवीला आहेस रे? एक तुमचा मुद्दा क्लिअर करतो आधी, ह्यांना पुढं बोलवले. किती पोरं आहेत तुम्हाला? एकच आहे. नाही हे बघ, कुणालाही बोलवण्यापेक्षा बाबा तुम्ही काय कोणी मी काय, मग जवळ आहेत म्हणून बोलवले. भैया एकच पोरगा आहे. किती वर्षाचा आहे? म्हणजे 22 वर्षाचा आहे. वा, लग्न झालंय पोराचं? व्हावं लवकर. म्हणजे लवकर व्हावं. सध्या काळ बेकार आहे, लवकर व्हावं, त्याला बायको मिळावी आणि तुम्हाला पटकन घराच्या बाहेर काढावं. तेवढी वाट पाहण्यापेक्षा मी आई बोलून गेलो थोडक्यात. आई थोडक्यात बोलून गेलो. मला थोडक्यातच पाहिजे आजच्या दिवसासाठी, अभंगासाठी. तुम्ही बाप आहात बरोबर. उद्या काय भरोसा आहे? पोराच्या गळ्यात माळ आहे. वा छान, बरं चांगली गोष्ट आहे. उद्या सुनबाई घरात आल्यानंतर पोराची बुद्धी बदलती. हे बघा कशी बोलालेत पटकन. हां ते माहीत आहे, त्या अनुभव आहे तुम्हाला द्यायलेत ते अनुभव. मग शहाणे व्हा आताच. मग त्याच्यापेक्षा इकडे बघा की पोराचं लग्न होईल तेव्हा होईल, सुनबाई येईल तेव्हा येईल, तुम्हाला घराच्या बाहेर काढील, तेवढी वाट बघण्यापेक्षा. शेती करता तुम्ही? किती एकर? 3.5 एकर. 3.5 एकर आहे. वा, मग काय करा, हे बघा हे अंगठी घालतो मी. भगवान बाबाचं लाडकं लेकरू आहे. हां, लबाडी आपल्या जीवनात नाही. बाबा तुम्ही उठायचं आणि हातात अंगठी घालायची. पूर्ण ऐका मी सांगतो ते. अंगठी हातात घालतो आत्ता. उद्या लॉकेट करून 1,41,500 रुपये तोळा आहे आज. ते लॉकेट एक घालतो. हां, 2 कपडे आता अंगावर आहेत त्याच्यापेक्षा दुपटीनं भारीचे घेतो. 3 वेळेला जेवण पंचपक्वानाचं देतो. एशीच्या गाडीमध्ये. हो वाटलं चोपदार व्हा, माझ्या मागे थांबा, नसलं
एशीच्या खोलीत एशीच्या गाडीमध्ये आराम करा. हां बस, काहीच काम करायचं नाही. 3.5 एकरमधली 1 एकर माझ्या नावानं करायची. माझा प्रश्न संपला. हा माझं 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 काम संपलं. नुसती केली नाही, धरून नेत असतोय उद्या गाडीत टाकून. आता कसा हात दाबालाय माझा. सांगू सांगू दादा सांगू, तुमच्या लेकरानं दारू पिऊन तुम्हाला रोज शिव्याही दिल्या, शिव्या दिल्या रोज, घराच्या बाहेर ढकललं, तरी सुद्धा तुम्ही या महाराजाच्या नावाने 1 गुंठा सुद्धा करून देणार नाही. तुमच्या नावावरचं तुमच्या लेकराचंच होईल. तुम्ही त्या लेकरासाठीच कराल. ऐका, तुम्ही तुमच्या लेकराचा जर तुमच्या वावरातला तुमच्या शेतातला खुंट जरी वितभर तुमच्या भावानं जर इकडचा तिकडं सरकविला, तर त्याच्या डोक्यात दगडं घालणारे तुम्ही, त्याच्यावर केस करणारे तुम्ही, त्याचं तोंड न बघणारे तुम्ही. 4 गुंठ्यावर जर भावानं आक्रमण केलं, 2 तास जर ट्रॅक्टरचे इकडं आले, तर भावासोबत तुम्ही रस्त्यात मारामारी करता आणि कोर्टात केसेस चालू आहेत. लेकराचं इतकंही शेत दुसऱ्याला म्हणजे स्वतःच्या भावाला सुद्धा तुम्ही देऊ शकत नाहीत. मी तर बाजूचा आहे. ऐका ऐका, पुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, पटामंदी हासू जरी कनावाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची, मुकी घाल ओटी, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल, आधाराचा वड जणू वाकल आभाळ. त्याच्या इना पाचोळार जिन रानू माळर, जिन रानू माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया. अरे किती बी मोठा हो तू, कलेक्टर हो, तुझी चिंता दुसऱ्याला नाही. बाप कुठे असू दे, किती जरी लावलं तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजातर. वाच त्याच्या डोळ्यातली, कधी तर बघ त्या बापाकडं, बघ त्याचा चेहरा. रात्री 2-2 वाजता पाणी देणारा बाप, बघ त्या बापाचा चेहरा. वाच त्याच्या डोळ्यातली, आठवा बाप आपला, फाटक्या धोतरातला, फाटक्या बनियनमधला, ठिगळं लावलेल्या शर्टातला आठवा. वाच त्याच्या डोळ्यातली, कधी कासावीसी तुझ्या पायी राबन बी, हाय त्याची खुशीर, हाय त्याची खुशी. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. कुणाला सगळ्यात अभिमान वाटतो महाराज, तुम्ही मृदंग वाजवता एवढ्या कमी वयात, तुमचा अभिमान खरं सांगा कुणाला वाटत असेल सगळ्यात जास्त? क्या बात आहे, क्या बात आहे. वाजवा टाळ्या त्यांच्यासाठी एकदा. हा, पप्पाला आमचे हिंगणीकर पाटील सुद्धा आलेत, आमची कीर्तन ऐकायला कुटुंबाला घेऊन आलेत. वा, प्रेम आहे भगवान बाबांवरचं माझ्यावरचं. हो, लेकरं बाळ घेऊन आलेत. महाराज तुमचं एक कीर्तन भगवान बाबांवरचं ऐकलं, रडत बसलो. म्हणले तुम्ही माझ्या बागेत कधी येणार द्राक्षाच्या?
त्या दिवशी मला बोलले. मी म्हणलं कीर्तन आहे जवळच, बघू या वेळ मिळाला. ते म्हणले मीच येतो, लेकरं बाळ सगळेच घेऊन. वा, ह्याला म्हणतात भगवान बाबावरचं प्रेम. वा, बरोबर आहे का? बाप तो असतो. हो, लांबवायचा नाही विषय मला आज. काय आहे, बायकोसोबत बापाचं भांडण झालं ना, तेव्हा बघावं. हो, तेव्हा पाहावं. ती छोटी मुलगी बापाजवळ जाते, पप्पा उठा की, पप्पा जेवा की. हो, ती माय काय म्हणते तिकडून माहीत आहे का? गीच म्हणावं की त्याला, गिळ म्हणावं की त्याला. आणि ते लेकरू, ती पोरगी बापावर लई प्रेम माय. आणि ती जाऊन म्हणते पप्पा पायाला धरून असं उठा की. मग डोक्याजवळ जाणार, उठा की पप्पा उठा की. कोणी नाही, पप्पाचा बाप गेला आहे, पप्पाची आई गेली आहे, पप्पाला दुसरं कोण आहे? आणि ती लेकरू छोटी मुलगी जाऊन पप्पाजवळ म्हणते पप्पा तुम्ही नाही जेवल्यास मी बी जेवणार नाही. चौथीचं लेकरू, तुम्ही नाही जेवलाव की मी बी जेवणार नाही. तुम्ही चला की. आई तशीच भांडती, तिचा स्वभावच तसा आहे. आणि मग गालावरून अशी हात फिरविते ती पोरगी. उठा की पप्पा उठा, चला. नाही तर मी बघा असंच बसते मग. हां, उठायचं नाही का तुम्हाला? हां, काय दुखायलं का तुमचं डोकं? मी दाबू का पप्पा? गालावरून अशी हात फिरवते पोरगी. तेव्हा अंतकरण असं पगळतं त्याचं. आणि ते मनातले मनात म्हणते देवा, माझी माय गेल्यापासून माझ्या गालावरून कुणी हात फिरविला नाही. माझी माय मेली, माय गेली, आणि माईच्याच रूपानं लेक माझ्या पोटाला आली. ती माझ्यावरून हात फिरविते आणि माझी काळजी घेते. बापावर इतकं प्रेम असतं लेकीचं. हां, एवढं प्रेम करतो बाप लेकीवर. तिला चांगलं स्थळ मिळत असेल तर मळ्याचं रान सुद्धा विकायला तयार असतो. बाप करी चोरी एकाएकी तो रामाचा बाप असला काय, तो श्रीकृष्णाचा बाप असला काय, बरं का, मधून प्रेम असतं. हां, पण बाहेरून तो दाखवत नाही. पोरांनो, भगवान बाबा 12 वर्षाची होते. किती? 12वं वर्ष चालू होतं भगवान बाबाचं. आणि तेवढ्यात हो डिगुळकर गीते गुरुजी म्हणून होते, दरवर्षी वारी काढायची. इथपर्यंत येऊन कीर्तन सोडून दिलं तर मी गेल्या वेळेसचं. ऐका आता, पोरांनो, ती दिंडी बघितली आणि ते भजन पाहिलं. भगवान बाबांनी भजन पाहिलं, ते भजन ऐकलं, त्या दिंडीतलं भजन ऐकलं. नानोबा माऊली माऊली तुकाराम,